नमस्कार, हॅशटॅग स्नेहलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी क्रिसमस आणि न्यू इयरसाठी प्लम केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे। प्लम केक हा वाईनने बनवला जातो, पण आपण आज ऑरेंज ज्यूस टाकून कसा बनवला जातो ते बघणार आहोत। फ्रूट प्लम केक कसा बनवायचा ते पाहूया। आता आपण एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये आपण गोल्डन मनुके घालून घेणार आहोत आणि काळे मनुके घालून घेणार आहोत। नंतर आपण रंगीबेरंगी टुटी फ्रुटी घेतली आहे आणि अशा पॅकमध्ये असलेले ऑरेंज ज्यूस घ्यायचं आहे। ओरिजिनल ज्यूस काढून घ्यायचा नाही आहे, पॅकमधलाच घ्यायचा। रिअलमधला असेल तरी चालेल किंवा अशा पॅकमधला ऑरेंज ज्यूस आपण एक बाउल टाकून घेतला आहे। जितके मनुके भिजतील एवढं आपण ऑरेंज ज्यूस टाकू शकतो। याच्यापेक्षा थोडं 2-3 चमचे जास्त टाकलं तरी चालेल। आणि 1 तास भिजत ठेवल्यानंतर आपण याला गरम करून घेणार आहोत, कारण आपण 1 दिवस भिजत नाही ठेवत आहे। जर 1 दिवस भिजत ठेवलं तर आपल्याला गरम करायची गरज नाही आहे, पण आपल्याला इन्स्टंट करायचं आहे। म्हणून आपण एका पॅनमध्ये ऑरेंज ज्यूस आणि मनुके आणि टुटी फ्रुटी गरम करून घेणार आहोत। स्लो गॅसच ठेवायचं आहे आणि चांगलं हलवून त्याला थोडंसं मनुके फुलल्यावरती आपण गॅस बंद करायचं आहे। थोडं झाकून ठेवूया आपण 1 मिनिट आणि 5-10 मिनिटांमध्ये मनुके आपले तयार झाले आहेत। अशा प्रमाणे आपले मनुके फुलले गेले, तर आपण ते पॅनमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपले टुटी फ्रुटी आणि मनुके शिजून झालेले आहेत। 7-8 मिनिटं शिजायला लागतात। आता आपण ते थंड करायला ठेवूया आणि आता आपल्याला कॅरमल करायचं आहे। तर त्यासाठी आपण एका पॅनमध्ये शुगर टाकून घेतली आहे। 1 बाउल शुगर आहे, ती आपण गरम तव्यावरती टाकून घेतली आहे। आता त्या पॅनचा गॅस स्लोच आहे आणि आपण ती कॅरमल करायला ठेवूया। पाणी घालायचं नाही आहे आणि त्याचा गडद कलर आल्यानंतर आपण आता डार्क ब्राऊन कलर आला आहे। आता त्यानंतर आपण गॅस बंद करून थोडं थोडं पाणी घालून त्याला पातळ सिरप करून घेऊया। बघा, याप्रमाणे हळूहळू पाणी घालायचं आहे, कारण अंगावर उडण्याची शक्यता असते। सिरप झाल्यानंतर तो आपण साईडला ठेवून देऊया। आता आपण कॅरमल केलेलं शुगर सिरप साईडला थंड करायला ठेवलं आहे। कोमटच ठेवायचं आहे ते सिरप, थंड जास्त करायचं नाही, कारण ते कडक होऊ शकतं। आणि आता आपण ते टुटी फ्रुटी आणि मनुकेमध्ये ओतून घेतो आहे आणि उरलेलं सिरप आपण दूध घालून थोडंसं गरम केलं आणि मग त्याच्यात टाकलं तरी चालेल। आपण याप्रमाणे ते सगळं सिरप त्याच्यात टाकून घेऊया। त्यामध्ये आपण आता मिल्कमेड टाकून घेतलं आहे। 4 टेबलस्पून मिल्कमेड आहे, ते चांगलं मिक्स करून घेऊया। नंतर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि 8 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे। ते सगळं मिक्स करून घेऊया। ड्रायफ्रूट तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता आपल्याला त्याच बाउलमध्ये मैदा घ्यायचा आहे चाळून। मैदा मी 1.25 कप घेतलेला आहे, तो चांगला चाळून घेऊया, म्हणजे गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील। याप्रमाणे चाळून घेऊया आणि त्याच चाळणीमध्ये आपल्याला आता आपण त्या चाळणीमध्ये मीठ घालून घेतलं आहे, सोंठ पावडर घालून घेतली आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकली आहे। आता दालचिनी टाकली आहे आणि
बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतला आहे. बेकिंग सोडा अर्धा चमचा आहे आणि बेकिंग पावडर 1 चमचा आहे. हे सगळं चाळून घेऊया. आणि व्हॅनिला इसेन्स 1 चमचा घेतला आहे फ्लेवरसाठी. आणि ह्यामध्ये आपल्याला जर डार्क कलर पाहिजे असेल तर कोको पावडर 2 चमचे घातले तरी चालेल. डार्क कोको पावडर जर तुम्हाला असाच बनवायचा असेल तरी करू शकता. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. याचं बॅटर शक्यतो थिकच असतं, पण आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. त्यासाठी आम्ही 2 टेबलस्पून दूध घालून घेतलं आहे. थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तर अजून 2 टेबलस्पून घाला. याप्रमाणे थिक असलं पाहिजे, जास्त पातळ असलं नाही पाहिजे, कारण हा केक थोडा थिक बॅटरचाच असतो. आता आपण एका भांड्याला तूप लावून ते बॅटर ओतून घेतलं आहे. मी 5-10 मिनटं आधी कढई गरम करत ठेवली होती. आता त्यात आपण हे बॅटर ठेवून घेऊया. टॅप टॅप करून घेऊया जरा आणि ड्रायफ्रूट त्याच्यावर टाकून घेतलेत. आणि मी स्लो गॅसवरती 45 मिनटं ठेवून देते. आणि त्यानंतर मी बघा याप्रमाणे तो केक तयार झाला. त्यानंतर मी त्याचे पेपर्स काढून घेतले आणि तुम्हाला दाखवते कापून आता तो कसा झाला आहे. खूप सॉफ्ट आणि मुलायम झालेला आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि याप्रमाणे केक बनवून तुम्ही क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करा. नमस्कार.